नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 29 जुलै 2024 अटेन्शन नोटीस आलेले आहे MCCची आणि ते रिसेंट अपडेट अगदी 5 ते 2 मिनिटांमध्ये रिसेंट अपडेट आलेलं आहे। इट इज हिअर बाय टू इन्फॉर्म दॅट नीट UG काउन्सिलिंग फॉर द अकॅडमिक सेशन 2024चा अकॅडमिक सेशनसाठी जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे त्या संदर्भातला एक्सपेक्टेड कॉमेंट्स ऑफ टेंटेटिव्हली फ्रॉम 14th ऑगस्ट 2024 म्हणजे एक्सपेक्टेड कॉमेंट्स ऑफ टेंटेटिव्हली फ्रॉम 14th ऑफ ऑगस्ट 2024. However, the registration process for the counseling may begin in first week of August. The candidates are advised to keep in touch MCC website regarding the update of schedule and the further process of counseling. 29/7/2024 म्हणजे आजच एक 5 मिनिटापूर्वी MCCच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे। या नोटिफिकेशननुसार आपल्याला अटेन्शन दिलेलं आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होणार आहे आणि 14 तारखेपर्यंत तो राऊंड संपणार आहे। एकंदरीत आजपर्यंत सर्वजण वाट पाहत होतो की आपली प्रोसेस कधी सुरू होईल। आपल्या सर्वांना एक सर्वात महत्त्वाचा अपडेट या निमित्ताने मी सांगणार आहे की मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या प्रोसेसमध्ये आपल्याला एंट्री करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की ज्यावेळेस ऑल इंडिया कोट्याचा म्हणजे केंद्र सरकारकडून होणारा सेंट्रल काउन्सिलिंगचा MCC थ्रू होणारा ऑल इंडिया कोट्याचा जो राऊंड आहे तो पहिला राऊंड होणार आहे MBBS BDSचा। तो राऊंड संपल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या CET सेलमार्फत चालणाऱ्या mahaCET.org.in या वेबसाईटवरती चालणाऱ्या प्रोसेसचा पहिला राऊंड हा सुरू होणार आहे MBBS BD सर्वांसाठी। म्हणजे पहिल्यांदा एक रजिस्ट्रेशन होईल, कारण आत्ता रजिस्ट्रेशनची प्रोसेस ऑल इंडिया कोट्याची जी आहे तुम्हाला सर्वांना ऑल इंडिया रँक ऑलरेडीच NTA दिलेला आहे, त्यामुळे MCCला कसल्याही प्रकारचा ऑल इंडिया रँक देण्याची आवश्यकता नाही। परंतु महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मात्र पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला काही ठराविक वेळ दिला जातो, 5 ते 7 दिवस। या रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला एक टेंटेटिव्ह मेरिट लिस्ट येते महाराष्ट्र राज्याची, त्याला आपण मेरिट लिस्ट असं म्हणतो। ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते आणि फायनल मेरिट लिस्टनुसार जो तुमचा नंबर आहे त्या लिस्टमधला त्याला आपण SML म्हणतो, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणतो। जसा ऑल इंडिया रँक NTA ऑल इंडियामधून तुमचा कितवा रँक आहे आणि तुमचा कॅटेगरीचा कितवा रँक आहे हे तुमच्या स्कोअर कार्डवरती ज्या पद्धतीनं छापून दिलं आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य प्रोसेसमध्ये अगदी फिजिओथेरपीपासून ते MBBS पर्यंत प्रोसेस करण्यासाठी SML हा फार महत्त्वाचा राहतो। मार्क्स महत्त्वाचे नाही, कारण एका मार्क्सवरती मल्टिपल विद्यार्थी असतात, त्यामुळे SML हा फार इम्पॉर्टंट राहतो आपल्यासाठी। कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला एका मार्कवरती 10 ते 50 ते 60 विद्यार्थी असू शकतात, त्यातल्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं आणि काही विद्यार्थ्यांना मिळू नाही शकत। म्हणजे सेम मार्क्सवरती सुद्धा काहींना मिळतं काहींना मिळत नाही। गेल्या वर्षीचंच एक्झाम्पल सांगायला गेलं तर काही विद्यार्थ्यांना जस्ट कट ऑफ असणारा MBBSचा 523 मार्क्सवरती ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड शेवटच्या राऊंडमध्ये 523 मधल्या ठराविक विद्यार्थ्यांना मिळालं, पण 523च्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळालं नाही, खालच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही। त्यामुळे SML इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि ही महाराष्ट्र राज्याची प्रोसेस पहिल्यांदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर SML लिस्ट पब्लिश केली जाते आणि त्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट असं म्हणतो। ही प्रोसेस कधी सुरू होते? कोणत्याही राज्याची प्रोसेस ही ॲडमिशनची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही अगोदर सुरू होऊ शकेल। परीक्षेच्या अगोदर काही वेळा सुरू केली केरळने, कर्नाटकने, परीक्षेच्या नंतर रिझल्टच्या अगोदरसुद्धा कर्नाटकने, केरळने सुरू केली, परंतु रजिस्ट्रेशनचा काही संबंध नाही मित्रांनो। ॲक्च्युअली पहिला राऊंड सुरू हा ऑल इंडियाचा सेंट्रल काउन्सिलिंगचा MCCच्या वेबसाईटवरून होणारा MBBS BDSचा पहिला राऊंड संपल्यानंतरच तुम्हाला स्टेट राऊंड प्रत्येक राज्याचा होण्यासाठी परवानगी आहे। तशा प्रकारचं टेंटेटिव्ह गाईडलाईन्स तुम्हाला जवळपास NMCनं नॅशनल मेडिकल कमिशननं दिलेलं असतं। त्यामुळे महाराष्ट्राची प्रोसेस अगदी MBBS BDSचा राऊंड पहिला सुरू होतो, BMS
BUMS BHMS हा दुसरा ग्रुप येतो, तो मात्र आपला MBBS BDSच्या राऊंडच्या नंतर सुरू होतो. त्याच्या अगोदरसुद्धा ऑल इंडियाच्या AA-CCCच्या वेबसाईटवरती BAMS BUMS आणि BHMS ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंटच्या 15% आणि डीम्डच्या 100% सीट्स भरण्यासाठी ज्या पद्धतीनं MBBS BDSचा ऑल इंडियाचा MCC थ्रू प्रोसेस होते, तसेच BAMS BUMS आणि BHMSचा AA-CCCच्या वेबसाईटवरती ही प्रोसेस सुरू होते. आणि त्यानंतर BAMS BUMS BHMSचा आपला पहिला राऊंड महाराष्ट्र राज्याचा सुरू होतो. एकंदरीत तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की ऑल इंडिया काउन्सिलिंगमधील सेंट्रल काउन्सिलिंगमधला पहिला राऊंड संपल्यानंतर स्टेट काउन्सिलिंगचा प्रोसेस सुरू होतो आहे. आणि आज आपल्याला रिसेंट अपडेट देण्यासाठी आलेलो आहे की एक वेबसाईटवरती आपल्याला MCCच्या वेबसाईटवरती एक काइंड अटेन्शन कॅन्डिडेटसाठीचं एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. आज 29 तारीख आहे, उद्या 30-31 तारखेच्या कधीही शेड्यूल डिक्लेअर होऊ शकतं. फर्स्ट वीकमध्ये आपला ऑल इंडिया काउन्सिलिंगचा ऑल इंडिया डीम्डमधील 100% 51 कॉलेजमधील MBBS BDSचे सर्व युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स, त्याचबरोबर भारत देशातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजमधील MBBS आणि BDSच्या 15% सीट्स या राऊंड भरले जाणार आहेत. त्याचबरोबर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स 150च्या 150, त्याचबरोबर BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या सुद्धा सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या 100% सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये भरले जातात. त्यामुळं जिपमर नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे, ते सुद्धा 100% सीट्स याच राऊंडमध्ये भरले जातात. आणि एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस 20 कॉलेजेस संपूर्ण भारत देशात, या सर्व एम्सचे 100% सीट्स ऑल इंडिया कोट्याच्या या राऊंड भरले जात असतात. आणि हा राऊंडचा वाट आपण सर्वजण पाहत होतो, त्याच्यासाठीची नोटिफिकेशन अगदी 5 मिनिटापूर्वी आपल्यासमोर आलेले आहे. निश्चित 1-2 दिवसामध्ये आपल्याला कोणतं तरी आपलं शेड्यूल डिक्लेअर होईल आणि आपली काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल. सर्व मित्र आणि संपूर्ण पालकांना या निमित्तानं आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावरती गाईडलाईन्सची ही सिरीज आहे, ती तुम्हाला आम्ही देण्याचा जो प्रयत्न करतो. हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शनांचा आपला बॅकअप घेण्यासाठी आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसुद्धा सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या थंबनेलवरती दिलेल्या नंबरवरती, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाकला तर आमची सर्व सिस्टम तुम्हाला सांगू आणि आपल्या पेड ग्रुपमध्ये आपल्याला ॲड करू आणि तिथून पुढे तुमचा सर्व बॅकअप तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न करू. एकंदरीत यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या डोअर स्टेपपर्यंत सर्व गोष्टी आणण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.